आला आला उन्हाळा आला. आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला. या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल. तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे. आवाहन करेल की सगळ्यांनी दिल्लीला या. जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही झाला तर 20 तारखेला दिल्ली येथे सगळ्या देशातला तरुण येईल आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस जाणार नाही. बरोबर. आणि आमचं नियोजन चालू आहे. आम्ही जिकडे तिकडे आमच्या टीम्स आहेत, आम्ही कोऑर्डिनेट करतोय आणि पुढच्या काही दिवसात आम्ही तिकडे आंदोलन करणार आहे. आणि कॉन्टॅक्ट नाही, आम्हाला राजीनामा पाहिजे. कॉन्टॅक्टचं आम्ही काय करणार? नाही नाही नाही, डायलॉग एकच झाला. आमचे अकाउंट बंद केले, आमचे सोशल मीडिया हॅक केले. ते नसते केलं तर मला अमेरिकेवर नाही याची गरज पडली नसती. विद्यापीठात काय प्रॉब्लेम आहे सर? नाही प्रॉब्लेम काय? सर मला काय वाटतं ना, कुठं आंदोलन करतोय हा प्रश्न आहे का सर? 6 स्टुडंट्सने आत्महत्या केलेली आहे. ते सोडून आपण कुठं प्रोटेस्ट करतोय, प्रोटेस्टची जागा कोणती, त्यावर आपण डिस्कशन करतोय. काय अर्थ आहे या सगळ्या गोष्टींना सर? प्लीज म्हणजे मुद्दे आपला जो मुद्दा आहे त्याची सेन्सिटिव्हिटी समजून घ्या सर. नाही मी समजतोय. साधारणतः जेव्हा आंदोलन होतं तेव्हा कलेक्टरला निवेदन दिलं जातं वगैरे अशा गोष्टी होत असतात म्हणून मी हा प्रश्न विचारते. तुमच्या आम्हाला स्थळावर आम्हाला आक्षेप करायचे कारण नाही. बरोबर आहे तुमचं, पण माझं आहे की परमिशन भेटलेली आहे, तिथे काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रोटेस्ट कुठेही हो, 6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. लाखो करोडो स्टुडंटचं आयुष्य जे आहे ते त्याच्यावर मोठा क्वेश्चन मार्क आहे. मला वाटतं आपण त्याच्यावर थोडं फोकस करूया. मला असं वाटतं जर ते रशिया युक्रेनचं वॉर थांबवू शकतात तर राजीनामा तर घेऊ शकतात. काही जीवितहानी झाली आहे का? फक्त झाड पडलंय ना?